हॅलो फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा प्रवास खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आपण एक भन्नाट हिडन जेम एक्सप्लोर करणार आहोत. हा स्पॉट अनेक बायकर्सना माहिती असेल, पण जर तुम्ही अजून हा स्पॉट एक्सप्लोर नसेल केला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण हा स्पॉट आणि इथला निसर्ग तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. नेहमीप्रमाणे सकाळी आपण खारघरवरून निघालो आहोत आणि आपले दोन मित्र पनवेलला आपली वाट बघतायत. सो त्यांना भेटूया आणि लगेच आपण पुढचा प्रवास सुरू करूया. केतन दादा दिसत आहेत इकडे. केतन दादा थांबलेत, सो इकडे थांबूया. प्रॉब्लेम चेक करतो जरा, म्हणजे रस्त्यात प्रॉब्लेम नको. हा सही आहे, चल रहा, टेन्शन नाही. फायनली फॅमिली, आता आपल्या ग्रुपमध्ये 4 बाईक्स आणि 4 रायडर्स तयार आहेत. तर चला आता आपल्या आजच्या भन्नाट प्रवासाला सुरू करूया. आणि सर्वप्रथम मागच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या जबरदस्त प्रेमासाठी, सपोर्टसाठी मनापासून धन्यवाद. खरंच तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअरमुळे अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. जसा प्रतिसाद तुम्ही मागच्या व्हिडिओला दिला तसाच या व्हिडिओला सुद्धा नक्की द्या. आणि आता आपण जुन्या मुंबई पुणे हायवेने लोणावळ्याच्या दिशेने निघालो आहोत. अरे केतन शेट का ऐकत नाहीत. मी कुठून आणले TVS रायडर माहीत नाही. बाबा बाबा, फुल ओव्हरटेक. ओके, आता आपला प्रवास हळूहळू पुढे सरकतोय आणि रस्त्यावरचा माहोलच काही वेगळा वाटतोय. समोरच मला एक कॉन्वॉय दिसतोय. अरे खूप बाईक्स आहेत, खूप मजा येणार आहे. ही होंडा होती वाटतं, ही आहे बुलेट. मला तर रॉयल एनफील्डचा पूर्ण कॉन्वॉय वाटतोय. होंडा, अगेन होंडा, R15. वेगवेगळ्या बाईक्स, वेगवेगळे रायडर्स, पण सगळ्यांचं एकच डेस्टिनेशन आहे, राईड आणि ॲडव्हेंचर. आणि या सगळ्या बाईक्सच्या गर्दीतून आपण आपली बर्गमॅन घेऊन वाट काढत जाण्याची मजा काही वेगळीच आहे. आधी एखादी बाईक ओव्हरटेक करते, नंतर आपण त्यांना ओव्हरटेक करतो, पुढे जातो आणि प्रत्येक वेळी मागे वळून बघितलं की एकापेक्षा एक भारी बाईक दिसत आहेत. पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपल्यासोबत आज 4 रायडर्स आहेत आणि आपल्याकडे आपल्या कॉन्वॉयमध्ये आहे TVS रेडर, माझी बर्गमॅन, हिमालयन आणि सुझुकी जिक्सर. म्हणजे बाईक कोणती असो, रायडर्सची एक्साइटमेंट मात्र सेम असते. आणि आता जसं जसं आपण पुढे जातोय तसं तसं शहराचा आवाज मागे पडतोय आणि आजूबाजूचा निसर्ग जास्त जाणवायला लागला आहे. वाव भाई, जाम मजा येते. R15 तुम्ही बघू शकता, त्याने बॅग कशी लावली आहे, लगेच मस्त पळवतोय आपण पण, एक नंबर. भाई खूप भारी फिलिंग आहे. अर्ली मॉर्निंग आपल्या आजूबाजूला अशा बाईक्स आणि रायडिंग खूप भारी फील देत आहे. आजूबाजूचा हा निसर्ग बघितला की रायडिंगचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. हिरवळ, डोंगर आणि थंडगार वारा, एकदम मनाला शांत करणारा अनुभव. सो फायनली आता खंडाळा घाट सुरू झाला आहे. आतापर्यंत आपण बराच रस्ता कव्हर केला, पण घाटात एंट्री होताच पूर्ण वातावरण बदलून जातं. आजूबाजूला बघितलं तर मोठमोठे डोंगर, हिरवीगार झाडं आणि घाटातून वळण घेत जाणारा हा रस्ता. जे स्कूटी चालवतात डेली लाईफमध्ये किंवा ॲडव्हेंचरसाठी, मुळात स्कूटी ॲडव्हेंचरसाठी नाही आहे, पण तरी आज मी बरेच व्हिडिओ बघतो यूट्यूबला की खूप रायडर्स जे आहेत ते स्कूटीने प्रवास करतात. तर त्यांना सगळ्यांना माहीत असेल की एक खूप मेजर ड्रॉबॅक म्हणजे घाटामध्ये चढत नाही. मे बी टॉर्क कमी असल्यामुळे स्पीडमध्ये चढत नाही. टॉर्क आहे पण खूप स्लो चढते स्कूटी. ॲटलिस्ट ही बर्गमॅन 125 तरी. बाकी तुमचा काय अनुभव आहे तुम्ही शेअर करू शकता. बट बाईकमध्ये जसा पॉवर किंवा एक टॉर्क असतो तसा कोणत्याच घाटामध्ये चढणारा मी अजून जाणवला नाही. चढते स्कूटी 100%, पण तिचा स्पीड खूप स्लो होतो. हा खरंच एकदम भारी सीन वाटतंय. आणि पर्सनली घाटामधला जो अनुभव आहे तो खूप वेगळा आहे. खूप म्हणजे खूप हॅपीनेस आहे. समोर एक वळण येतं, त्यानंतर लगेच दुसरं वळण आणि प्रत्येक टर्न नंतर एक नवीन व्ह्यू तुम्ही बघू शकता. गर्दी पण आहे तशी घाटात बऱ्यापैकी. आज ट्रॅफिक आहे, मे बी विकेंड असल्यामुळे. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे आपल्यासोबतचा हा छोटासा कॉन्वॉय, आपल्या बाईक्स, वेगवेगळ्या बाईक अशा पण दिसत आहेत. अरे ट्रॅफिक 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 ट्रॅफिक. इथे जास्त नसते कधी ट्रॅफिक, माहीत नाही भाई काय सीन आहे. ते तो आपण जो सिटीमध्ये ट्रॅव्हल करताना तर ट्रॅफिक हॉर्न असतंच, बट इकडली मजा थोडीशी वेगळीच आहे.
फक्त बाईकचा आवाज, वाऱ्याचा आवाज, आजूबाजूला सुंदर निसर्ग. आणि खरं सांगायचं तर अशा रायडर्ससाठीच कदाचित आपण बाईक घेऊन बाहेर पडतो. काही वेळेसाठी आपल्या सगळ्या रोजच्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि फक्त रस्ता एन्जॉय करायचा. आता घाटाचा रस्ता अजून थोडा पुढे जातोय आणि जसं जसं आपण चढतोय तसं जसं एकदम सुंदर व्ह्यू पण बघायला मिळतात. आणि परत हा रायडिंगचा कॉन्वॉय, रायडर्स लोकांचा कॉन्वॉय, भाई खूप भारी फिलिंग येते गाडी ओव्हरटेक करायला. हे सगळे जे रायडर्स लाईनीत जातात आणि आपण पण त्याचा एक भाग आहोत, हे अनुभवायला खूप मजा येते. आणि आज आपण एक्सप्रेसवेने जाणार आहोत. मी आधीच ठरवलेलं की बऱ्याचदा मी जुन्या रोडने गेले, पण एक्सप्रेसवेचा एक थोडासा भाग बायकरसाठी आधी पण ओपन होता आणि आता पण ओपन आहे. सो आज आपण एक्सप्रेसवेने जाणार आहोत. तो बघा हाच जो टर्न आहे जिथे बराचसा पब्लिक कन्फ्यूज होतो. आता हा आपला रायडर पण एक तिथे लेफ्टला गेलं, बट आपल्याला राईट साईडून जायचं आहे. हा बघा, हा जो समोर तुम्हाला रोड दिसतोय, हा एक्झॅक्टली हा जो समोरचा रोड आहे ना, इथून आपण एक्सप्रेसवेला निघणार आहोत. आणि तो जो रोड आहे तो जुना जुना रोडला गेला. तो फायनली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हॅज बीन स्टार्टेड. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हा रोड आधीसुद्धा बायकर्ससाठी अवेलेबल होता आणि आजसुद्धा आपण लोणावळा एक्झिटपर्यंत इथून बाईक घेऊन जाऊ शकतो. सो जे नवीन आहेत किंवा ज्यांना काही कन्फ्युजन आहे की अरे एक्सप्रेसने बाईकवर अलाउड आहे का, मी बरेचसे रील्स आणि व्हिडिओ बघतो की ज्याच्यामध्ये हा रस्ता टाकून सुद्धा लोक बोलतात की नाही, हा अलाउड नाही आहे, किंवा फक्त तुम्ही इथे स्पीड लिमिट पाळा 60, मला वाटतं 60च आहे हो. सो तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा एवढासा जो पार्ट आहे, जो इथून आपण एंट्री घेतली ते लोणावळा एक्झिट, तुम्ही नक्की बाईकने एन्जॉय करू शकता. आता आपली राईड एका वेगळ्याच फेजमध्ये आली आहे. आणि खरं सांगायचं तर अशा रस्त्यावर स्कूटर घेऊन राईड करताना एक वेगळाच अनुभव येतो. कारण आपल्या आजूबाजूला एकीकडे खूप फास्ट जाणाऱ्या गाड्या आणि दुसरीकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगा. पावसाळा असल्यामुळे तर या पूर्ण भागाचं रूपच बदलून गेलं आहे. डोंगर हिरवेगार झालेत आणि अशा वातावरणात राईड करताना कॅमेऱ्यामध्ये जे काय दिसतंय त्यापेक्षा प्रत्यक्षात हा अनुभव कितीतरी जास्त सुंदर असतो. थोड्या वेळापूर्वी आपण खंडाळ्याच्या घाटातून आलो आणि आता हळूहळू आपण लोणावळ्याच्या दिशेने पुढे सरकतोय. रस्ता मोकळा आहे, हवामान मस्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन एकदम फ्रेश झालं आहे. हे बलेनोला ऐकत नाही, खूप मजा येते एक्सप्रेसवरून स्कूटी चालवायला. एक एक वेगळाच अनुभव आहे. मी बाईकने सुद्धा या रोडवरून राईड केलं आहे आणि फर्स्ट टाईम आज बर्गमॅन घेऊन एक्सप्रेस हायवेला चालवतो आहे. सो एकदम वेगळं फील होतं, एकदम ऑसम, एक नंबर. खूप लांब ट्रक आहे. कधी कधी असं वाटतं आपण रोजच्या आयुष्यात किती गोष्टींच्या मागे धावत असतो. ऑफिस, काम, ट्रॅफिक, जबाबदाऱ्या, आणि त्या सगळ्यात स्वतःसाठी वेळ काढणं कुठेतरी राहून जातं. पण मग अशी एखादी राईड प्लॅन करतो, बाईक किंवा स्कूटर घेऊन बाहेर पडतो आणि काही किलोमीटर गेल्यावर जाणवतं की आपल्याला खरं तर फार काही नको असतं. फक्त एक चांगला रस्ता, आजूबाजूला निसर्ग आणि मनाला शांत करणारा प्रवास. भाई बलेनोवाला एकदम ऐकतच नाही, फुल रेसिंग चालू आहे. पण राईड करताना लक्ष रस्त्यावर ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण हा एक्सप्रेसवे आहे. इथून मोठ्या गाड्या खूप फास्ट जातात. तुम्ही तर बघताय हा बलेनोवाला तिथं ऐकत नाही. मोठ्या गाड्या तर राहू दे, ट्रक पण आहेत, तशी थोडी गर्दी आहे रोडला. म्हणून अशा रस्त्यावर राईड करताना आपली सेफ्टी सगळ्यात आधी. स्पीडपेक्षा कंट्रोल आणि डेस्टिनेशनपेक्षा जर्नी महत्त्वाची. बर्गमॅनची आरामदायक सीट, हातातला हँडल, समोरचा लांब पसरलेला रस्ता, खूप मजा येते त्याच्यात. आपण फर्स्ट लेन, सेकंड लेन, मेन लेनला मी अजिबात गाडी टाकत नाही आहे. फर्स्ट आणि सेकंड लेननेच ओव्हरटेक करते, जमेल तितकं लवकर पोहोचायचा प्रयत्न करते आणि रायडिंगची खूप मजा घेते. आजची राईड तशी थोडी आपली वेगळीच आहे, कारण एकोले व्हॅलीला मी फर्स्ट टाईम जातो आहे. हा रोड तर मी आधी पण एक्सप्लोअर केला आहे, पण मला खूप एक्साइटमेंट आहे की व्हॅली बघायची. मी ब्लॉग्समध्ये आणि बऱ्याच यूट्यूब्समध्ये बघितली आहे, बट स्वतः तिकडे जातो आहे तर एक वेगळी एक्साइटमेंट लागली की बाबा कधी रस्ता येईल. आणि आता हळूहळू आपण लोणावळ्याच्या दिशेने जातो आहे. हा बघा आपला अजून एक फ्रेंड जो आपल्या कॉन्वॉयमध्येच राईड करतो आहे. बलेनो बलेनो
मग या बलेनोला कंटिन्यू एक्सप्रेस लागल्यापासून आपल्यासोबत आहे. सो आय गेस ही इज ऑल्सो एन्जॉईंग. काही राईड असे असतात ना की आपण फारसं तितकं बोलत नाही, फक्त इंजिनचा आवाज आणि आजूबाजूचा वारा. आणि आजची राईडसुद्धा तशीच आहे. खंडाळ्याच्या तुलनेत इथलं वातावरण थोडं वेगळं जाणवतंय, पण हिरवळ अजूनही तितकीच सुंदर आहे. पावसाच्या दिवसांमध्ये लोणावळा आणि खंडाळा हा संपूर्ण परिसर का एवढा प्रसिद्ध आहे हे इथेच आल्यावर समजतं. फक्त फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहिलं तर ह्या जागेची खरी ब्युटी समजत नाही. सो फायनली मित्रांनो, इथे एक वरती ब्रिज होता, ब्रिटिशकालीन ब्रिज होता, तो सुद्धा तोडण्यात आलाय. तुम्ही जर बघितलात हिस्ट्री एकंदरीत, तर जो आता ओव्हरहेड ब्रिज गेला, तिथे आधी एक ब्रिटिशकालीन ब्रिज होता, तो कोलॅप्स करून तिथे परत एक नवीन ब्रिज बांधलाय. वाव, भाई खूप थंडी वाजते, सकाळची वेळ आहे. खरंच एवढं छान फील होतं की मी शब्दामध्ये नाही सांगू शकत. आणि त्यात सोबत आपले फ्रेंड्स जर रायडिंग करत असतील तर त्याची मजा काहीच वेगळी. सोलो राईडची मित्रांनो, सोलो राईडची पण एक मजा आहे. जर लांबचं डेस्टिनेशन आहे, तुम्ही सोलो राईड करताय, तरीसुद्धा तुम्हाला खूप मजा येते. बट जेव्हा आपला फ्रेंड सर्कल असतो किंवा ज्या छोट्या राईड असतात, विकेंड राईड्स, ब्रेकफास्ट राईड्स, तो त्याचीसुद्धा एक वेगळीच मजा आहे. आणि एक चांगले वाव बोगद्यामध्ये, अरे भाई जाम थंडी असते, टनलमध्ये खूप थंड आहे. तर आपण बोलत होतो छोट्या राईड्सबद्दल, ब्रेकफास्ट राईड्सबद्दल. तर सॅटर्डे संडे विकेंड राईड्स खूप मजा येते. त्यांनी पूर्ण विकेंडचा वीकडेजचा थकवा पूर्ण निघून जातो. भाई जाम थंड वाटलं मला टनलमध्ये. आपण काय ऐकत नाही आपला भाऊ, हे हिमालयन आणि टी व्ही एस रेडर गायब आहे आपल्या ग्रुपमधली. एक नंबर, खूप छान असा निसर्ग दिसतो मित्रांनो इथून. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील, माझे ब्लॉग्स आवडत असतील, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. सो मी हळूहळू अजून 4 ठिकाणं एक्सप्लोअर करून तुमच्यापर्यंत पोचवत राहीन. आता लोणावळा एक्झिट जवळ आल्यामुळे आपली एक्सप्रेसवेची राईड जवळपास संपत आली आहे. पण ऑनेस्टली सांगायचं झालं तर हा रूट पुन्हा एकदा राईड करायला आवडेल. तर चला आता लोणावळ्यामध्ये थोडं फिरूया आणि पाहूया पुढे आपल्या ब्लॉगमध्ये काय ॲडव्हेंचर आहे. मित्रांनो, रोड नीट लक्षात घ्या, आपल्याला कुठे एक्झिट करायचं आहे. जर तुम्ही बाईकने येत आहे तर आपल्याला लोणावळ्याला कुठे एक्झिट करायचं आहे. खूप गर्दी आहे, हा खूप चढण आहे इथे. अरे फायनली दिसली बाबा टी व्ही एस रेडर, जे आपण शोधत होतो. इथे खूप स्लो चालतात आहेत ट्रक्स, खूप चढण येते आणि ते लेफ्टला आपल्याला जायचं आहे. तो जे बायकर्स कन्फ्यूज असतील, ज्यांना माहीत असेल त्यांना चांगलं आहे, बट ज्यांना स्टील माहीत नाही आहे त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा एंट्री आणि एक्झिट पॉईंट प्लीज बघून घ्या. हे बघा, इथे आपल्याला एक्झिट करायचं आहे फॉर लोणावळा. इथून सरळ गेलात तर तुम्हाला फाईन लागेल आणि पुढे टोल नाक्याला ते पोलीस पकडतात. सो हा एक्झिट घ्यायचा आहे. इथून आपण पुढे आपली राईड टुवर्ड्स एकोले व्हॅली कंटिन्यू करणार आहोत. हो भाई, लोणावळ्यामध्ये एंट्री आणि मेंढ्यांनी वेलकम केलं आपलं. भाई एंट्री केल्या केला हे दृश्य खूप मोठा कळत आहे. आजच्या राईडमध्ये हायवे, घाट, निसर्गाचा अनुभव घेतल्यानंतर आता इथे एक वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे. समोर बघा, चक्क मेंढ्या आणि शेळ्यांचा मोठा कळप रस्त्यावरून जातोय. अशा प्रकारची दृश्य शहरात रोजच्या रोज पाहायला मिळत नाहीत. अरे भाई थोडं थांबा, जाऊ दे यार, खूप मोठा कॉन्वॉय. म्हणजे मुंबईमधून राईड करतो आपण तेव्हा ट्रॅफिक, बिल्डिंग, मोठमोठ्या गाड्या दिसतात आणि इथे आल्यावर एकदम भाई विलेजवाला फील. हो दादा, हो दादा. एक लाईनीत जातात मस्त शांतपणे. हे कुत्रा पण येते, लक्ष ठेवतात त्यांचं. मला पर्सनली अशाच मुमेंट्समुळे रायडिंग आवडतं. कारण बाईक राईड म्हणजे फक्त एक डेस्टिनेशनला पोहोचायचं नाही, पण मध्ये येणारे रस्ते, घाट, निसर्ग, गाव, लोक आणि अशी अचानक भेटणारी सुंदर दृश्य, हाच खरा रायडिंगचा अनुभव आहे. तुम्ही बघू शकता किती म्हणजे लांब लचक मेंढ्यांची रांग ही, मेंढपाल पण आहेत, कुत्रे पण आहेत, ते त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत.
भाई हा छोटासा मुमेंट आहे पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण कॅमेरा बंद केल्यानंतरही असे दृश्य मला कायम राहतात. तर चला आता पुढे जाऊया आणि पाहूया लोणावळ्याच्या रस्त्यावर आपल्याला अजून काय काय एंटरटेनिंग पाहायला मिळते. अरे इथपर्यंत आहे, मला वाटलं मागे संपलं असेल. पूर्ण वन साईड रोड यांनी ब्लॉक केला आहे, खूप लांब. मला वाटतं 1.5-2 किलोमीटर लांब यांची रांग असेल. एवढी लांब रांग कधी बघितलीच नव्हती. फायनली संपले वाटतं. अरे नाही, अजून आहे. ओ भाई, एकच नंबर. फायनली खतम हो गया. सो फायनली मित्रांनो, आपण आता टायगर पॉईंटच्या रोडवर आलेलो आहोत. हा घाट वन ऑफ माय फेवरेट रोड. एकोली व्हॅलीला जायला सुद्धा आपल्याला टायगर पॉईंटवरूनच जावं लागतं. आणि जर तुम्ही इथे डेली राईड करत असाल ह्या रोडवर, सॅटर्डे संडे, वीकेंड टू वीकेंड ब्रेकफास्ट राईड, तर तुम्हाला खूप स्पोर्ट्स बाईकसुद्धा बघायला मिळतील. तो जसं मी मागे बोललो, आता घाट रोड स्टार्ट होईल. हळूहळू चढेल आपली स्कूटी, पण निसर्गाचा आनंद घेत घेत आपण पुढे जाणार आहोत. आणि मला हा रोड खरंच खूप आवडतो. खूप स्टीप स्लोप्स आहेत, हेअरपेन बेंड्स आहेत. सो त्याची मजा घेत घेत आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. आज डॉमिनोरवाल्यानं ओव्हरटेक केला. थंडी पण वाजते, सकाळची वेळ आहे. रायडिंगसुद्धा आपला इथपर्यंतचा प्रवास खूप छान झाला आहे. ते बघूया, रोड थोडा खराब आहे. थोडासा मला रोड खराब वाटतोय. हे बघा, बाईक्स उतरताना दिसत आहेत. हो हो, ट्रम्प, ॲप्रिलिया, BMW. सही आहे. हीच मजा असते मित्रांनो ब्रेकफास्ट राईडची. ॲक्च्युली आजची आपली ब्रेकफास्ट राईड नाही, आपल्याला पूर्ण दिवस जाणार आहे आपला. हो, हायाबुसा होती. सही आहे, एक नंबर. दिल खुश होतो जेव्हा असं स्पोर्ट्स बाईक आपण बघतो, तेव्हा खूप छान वाटतं की हां, अरे वा, BM कुठली होती दिसली नाही. जसं जसं आपण वरती जातो तसं तसं थंड हवा येते आणि खूप थंडी वाजते. इथे मी ग्लोव्ज पण काढलेत, ते आमचे स्लिप होत होते आणि मी ग्लोव्ज काढूनच रायडिंग करतोय. आणि आपल्या पुढे राजेश गेलाय हिमालयाने. मित्रांनो, थोडी स्कूटी हळू चढते, पण आजूबाजूच्या निसर्गामध्ये आपल्याला त्याचं एवढं काय जाणवत नाही. पुन्हा एन्जॉय करते बाई, उभा राहून चालवते गाडी. तुम्ही बघू शकता, पूर्ण धुकं दिसते आपल्याला पुढे. यार एक नंबर ही फिलिंग आहे ना, मी शब्दात नाही सांगू शकत. ही प्रत्येकाला अनुभवावी लागेल. एक नंबर. जे फॉग दिसते ना समोर, तरीच खूप थंड हवा येते ती. वा, फुल फॉग राईड. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण चाललेलो महाबळेश्वरला, तेव्हा मानगावला आपल्याला फॉग मिळालेला. आणि इथे सुद्धा समोर फॉग दिसतोय. अजून आपण, अरे अजून एक कन्वर्ट केला, अजून आपण फॉगमध्ये पूर्ण गेलो नाही, बट समोर दिसतोय की हां, फॉग आहे. ह्याच गोष्टींसाठी रोजच्या डेली लाईफमधून, ऑफिस वगैरे ह्या सगळ्यातून वेळ काढून विकेंडला एक छोटीशी राईड झाली की सगळा थकवा निघून जातो. फायनली आपण फॉगमध्ये आलेलो आहोत असं मला वाटतं आहे. आपले सगळे रायडर्स पुढे गेलेत. वा, सम चारही बाजूंनी फक्त धुकंच धुकं. समोरचा रस्ता सुद्धा काहीतरी अंतरानंतर दिसेनासा होतोय. आणि खरं सांगायचं तर अशा फॉगमध्ये बाईक राईड करण्याची मजा काही वेगळीच आहे. हळूहळू पुढे जाताना प्रत्येक क्षणी असं वाटते की पुढच्या वळणावरून आता काय दृश्य समोर येणार आहे. मित्रांनो, खरंच काय दिसत नाही आहे समोर. कधी रस्ता दिसतोय तर कधी धुक्याच्या पडद्यामागे पूर्णपणे गायब होतोय. आजूबाजूचे हे हिरवेगार डोंगरसुद्धा या धुक्यामुळे एकदम मिस्टेरियस दिसत आहेत. ज्या डोंगरांची काही मिनिटापूर्वी आपल्याला क्लिअर व्ह्यू मिळत होता, तेच आता धुक्यात कुठेतरी हरवून गेले. काही अर्टिगावाल्यांनी तुम्ही बघितलं असेल, मस्त फॉग लॅम्प टाकलेले. आणि हळूहळू हलकासा पाऊससुद्धा जाणवतोय. एकदम एकदम शॉवर टाईप पाऊस आहे. आणि फॉग खूप छान वाटतंय. एकदम वेगळाच अनुभव देते हा निसर्ग. इथे राईड करताना स्पीडपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे हा मोमेंट एन्जॉय करणं. कारण फॉगमध्ये विजिबिलिटी कमी असते, त्यामुळे आपण सावकाश आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून राईड करतो. पण त्याचवेळी आता वातावरणाचा प्रत्येक क्षण मनापासून एन्जॉयसुद्धा करतो.
आणि बघा कधी कधी दुःख थोडंसं बाजूला होतं आणि अचानक समोर येतं. हे लोक थांबलेले रस्त्यावर ते आपल्याला टुवर्ड्स टायगर पॉईंट तिकडे तुम्ही बसून एन्जॉय करू शकता, चहा भजी आणि टायगर पॉईंट व्हॅलीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. बट आपण थांबणार नाही आहोत, कारण आपल्याला एकोले व्हॅलीला जायचं पुढे अजून बराच प्रवास बाकी आहे. सो आपण इथे थांबणार नाही आहोत. वाटलं येताना आपण इथे त्या हॉल्ट करू. सो सध्या आजची आयटिनरी आपली एकोले व्हॅली आहे. भाई लोक एवढं भारी वाटतंय ना, असं वाटतंय आपण एखाद्या वेगळ्याच वर्ल्डमध्ये आलोय. लोणावळ्याला खरं यायची हीच मजा आहे भाई. ऑसम, एक नंबर. पाऊस, हिरवळ, घाटाचे कर्व्स आणि आता हा फॉग, या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे एकदम सिनेमॅटिक एक्सपिरियन्स. आणि माझ्या मते अशा राईड्समध्ये डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त सुंदर असते. हे तर तुम्ही आता बघताय भाई, इथे पाऊस आहे प्रॉपर, एक नंबर. फॉग प्लस रेन आणि हा निसर्ग. टायगर पॉईंटला पोचणं हा आपलं डेस्टिनेशन नाही आहे, पण तिथपर्यंत पोचताना मिळणारे हे मोमेंट्स भाई एकदम अविस्मरणीय आहे. मला तर असं वाटतं दर विकेंडला यायचं इथे, पण ते शक्य होत नाही. आपण वेगवेगळ्या स्पॉट्स एक्सप्लोअर करतो. बट स्टील यू विल ट्राय. भाई समोरून काय दिसतच नाही. जर हेडलाईट वगैरे समोरच्याची चालू असेल तर मला तर पूर्ण, आता माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला काय जस्टिस मिळते, पण मला पूर्ण हे दिसतंय, एकदम डर दिसतंय. हा फॉग राईड आजच्या पूर्ण जर्नीमधल्या माझ्या फेवरेट मोमेंट्समध्ये राहणार आहे. हो, आता आपण थोडं पुढे आलो आहोत आणि आता आपण टुवर्ड्स एकोले व्हॅलीला जाणार आहोत. तर ज्यांना रस्त्याची माहिती पाहिजे असेल त्यांनी हा ब्लॉग पूर्ण नीट बघा, की आपण कोणत्या रोडने एकोले व्हॅलीला जाणार आहोत. आता आपण टायगर पॉईंटला मागे येऊन सरळ सरळ आलो आहे. आपण कुठेही लेफ्ट राईट नाही घेतला आहे, सरळ सरळ जायचं आहे आपल्याला. आता इथे पण तुम्ही बघू शकता 2 रोड आहेत, बट आपण सरळच जाणार आहोत. आपण लेफ्ट नाही घेणार आहे, आपण सरळच जाणार आहोत. तो आहे एकोले व्हॅलीचा रोड. ओके. थोड्याच वेळापूर्वी आजूबाजूला काहीच क्लिअर दिसत नव्हतं. चारही बाजूने फक्त धुकं आणि धुकं. पण आता हळूहळू वातावरण क्लिअर होतं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला आजूबाजूचा सुंदर निसर्ग दिसायला लागला आहे. आता आपण एकोले व्हॅलीकडे जाणाऱ्या या रस्त्यावर आहोत आणि इथला वाईब लोणावळ्याच्या मेन टुरिस्ट एरियापेक्षा अगदी वेगळा आहे. इथे ट्रॅफिक कमी आहे, आजूबाजूला जास्त ग्रीनरी आणि मध्येच दिसणारी छोटी छोटी गावं, डोंगर आणि मोकळं वातावरण. खरं सांगायचं तर अशा रस्त्यांवर बाईक चालवताना डेस्टिनेशनपेक्षा रोडचा आनंद जास्त मिळतो. कारण प्रत्येक काही मिनिटांनी सिनरी बदलत जाते. कधी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवागार झाडं, कधी डोंगर, कधी छोटंसं गाव आणि कधी अचानक एखादी सुंदर व्हॅलीचा व्ह्यू. आणि मला याच गोष्टीसाठी अशा अनएक्सप्लोर्ड किंवा कमी गर्दीच्या ठिकाणी राईड करायला खूप आवडतं. आपण नेहमी लोणावळा म्हटलं की टायगर पॉईंट, बुशी डॅम किंवा पॉप्युलर टुरिस्ट स्पॉट यांचाच विचार करतो. पण लोणावळ्याच्या आसपास असे कितीतरी छोटे रोड्स आणि विलेजेस आहेत, जिथे गेल्यावर एक वेगळाच लोणावळा अनुभवायला मिळतो. आणि आता आपला आजचा पुढचा डेस्टिनेशन आहे एकोले व्हॅली. हे बघा, इथून मित्रांनो आपल्याला राईड घ्यायचं आहे स्ट्रेट आल्यावर. जे नवीन आहेत, ज्यांना रोड मॅप हवा आहे एकोले व्हॅलीचा, त्यांनी प्लीज व्हिडिओ नीट बघा. टायगर पॉईंटपासून एकदम स्ट्रेट आल्यावर आपण हा फर्स्ट राईड घेतला आहे. आता या रस्त्यावरून आपण हळूहळू पुढे जातो आहे आणि मला स्वतःलाही पुढे नेमकं काय सिनरी मिळणार आहे याची उत्सुकता आहे. रोड एकदम छोटा होत चालला आहे. वा, एकदम सिनरी, मला गावचा फील येते, प्रॉपर कोकण. हे समोर एक मंदिर आहे, हिरवळ आहे, खूप छान. वा, या राईडमध्ये एक गोष्ट आपण आत्तापर्यंत पाहिलीच आहे. हायवे, घाट, मेंढ्यांचा कळप, टायगर पॉईंट, फॉगी रोड आणि आता त्यानंतर आपण या शांत गावाकडच्या रस्त्याने आलो. इथून राईट आहे. हां, इथून राईटला जायचं आहे. हा सेकंड राईट आपण घेतला आहे टुवर्ड्स एकोले व्हॅली. मी पण एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये इथनंच गेलेले. आजची राईड खरंच एका प्रकारची काय बोलतात त्याला, युनिक म्हणू शकतो आपण. एकोले व्हॅलीच्या दिशेने जात आहोत. तसा हा अर्बन टुरिस्ट एरिया मागे पडत जाईल आणि आपल्याला अजून नॅचरल आणि पीसफुल सराउंडिंग पाहायला मिळतील. आता या शांत रस्त्यावर फक्त बाईकचा आवाज, आजूबाजूचा निसर्ग आणि आपली राईड, यापेक्षा जास्त काही नको.
तर चला फॉग राईड मागे सोडून आता आपण एकोले व्हॅलीच्या दिशेने पुढे निघालो आहोत. पुढे या रस्त्यावर आपल्याला काय काय पाहायला मिळतं आणि एकोले व्हॅलीला पोहोचल्यावर तिथला ॲक्च्युअल अनुभव कसा आहे ते बघूया. भाई खूप खूप खराब रस्ता आहे, डायरेक्ट ऑफ रोडिंग. इथे स्कूटी चालणारच नाही. आपण हळूहळू प्रयत्न करतोय पण इथे ॲडव्हेंचर बाईकच पाहिजे. डर्ट बाईक, ॲडव्हेंचर बाईक असंच पाहिजे. तर हा पॅच पूर्ण करून आपण पुढे आलो. परत एक मोठा रस्ता आला आहे, एक नंबर. भाई ही जी सिनरी आहे, अजूनसुद्धा थंड हवा येते, अजिबात गरमा जाणवत नाही आहे. आणि ह्या रोडने आपण हळूहळू पुढे जातोय, खूप छान वाटतंय. तर फायनली आपण पोचलेलो आहोत एंट्रीला एकोले व्हॅलीच्या. एक नंबर. हे सब लाईनचं कडे. हे बघा इथूनच एंट्री आहे वाटतं, मॅप इथपर्यंत दाखवला. सो तिकडून एंट्री केली आणि एक कच्चा रस्ता लागला आहे. पूर्ण ऑफ रोडिंग आहे भाई, पूर्ण ऑफ रोडिंग. मला स्कूटीवर पण एवढी मजा येते ऑफ रोडिंग करायला. मला वाटतं बर्गमॅनसाठी फर्स्ट ऑफ रोडिंग असेल बर्गमॅनवरून माझी. म्हणजे याच्या आधी ऑफ रोडिंग केली आहे बट एवढी नाही. मग इथे रोड खूपच खराब दिसतोय. टॉयलेटची पुढे काय होते आणि खूप भारी वाटतं, एकदम कोकणातला फील, डायरेक्ट कोकण. वा, तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला ग्रीनरी, मध्ये छोटासा रस्ता. आणि जसं जसं पुढे जातोय तसं तसं अजून रस्ता छोटा होतोय आणि हा एक आता परत मोठा पॅच आलाय. पुढे जंगल दिसतंय, माउंटन्स, सिनरी ब्युटी खूप छान आहे. फायनली आपण एकोले व्हॅलीला पोहोचलो आहोत. खूप भारी वाटतंय, खूप मस्त जागा आहे, एक नंबर स्पॉट आहे. एक नंबर, तुम्ही बघू शकता, खूप भारी स्पॉट आहे. इथपर्यंतचा पूर्ण प्रवास आठवला तर हायवेपासून सुरू झाला प्रवास, खंडाळा घाट, टायगर पॉईंट, फॉग आणि आता कम्प्लिटली डिस्टन्स स्ट्रेच. पण एकोले व्हॅलीची खासियत म्हणजे इथे पोचल्यावर पहिल्यांदा लक्ष जातं ते म्हणजे व्हॅलीच्या डेप्थकडे. बाई खूप खोल आहे, एक नंबर. समोर पसरलेला डोंगर आणि खाली व्हॅली, त्यातून जाणारा घाट रोड. भाई एक नंबर सीन आहे, एक नंबर स्पॉट आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथे येताना डेस्टिनेशन कधीच दिसत नाही. अचानक एका टर्न नंतर पूर्ण दृश्य समोर येतं. काही ठिकाणं फक्त फिरण्यासाठी नसतात, ती एकदा थांबून अनुभवासाठी असतात. आणि एकोले व्हॅली डेफिनेटली त्यापैकी एक आहे. खूप मजा आली, खूप मजा आली, एक नंबर स्पॉट आहे. सो फायनली गाईज इथून निघायची वेळ झाली आहे. खूप मस्त वाटलं, खूप छान स्पॉट आहे, खूप भारी वाटतंय. आणि आता आपण दुसरा स्पॉट एक्सप्लोअर करायला जाणार आहोत जिथून मिसिंग लिंक दिसतो. मी बघितलेलं की एक असा स्पॉट आहे की टॉपवरून मिसिंग लिंक दिसतो खाली. सो तो एक स्पॉट मला एक्सप्लोअर करायचा आहे. तर चला इथून आपला प्रवास सुरू करूया, बॅक टू लोणावळा अगेन. हे खूप खूप ऑफ रोडिंग आहे भाई, आजच्या दिवसात खूप ऑफ रोडिंग झालं आहे. मे बी अजून होईल. हा एंट्री पॉईंट आहे, एंट्री एक्झिट पॉईंट आहे एकोले व्हॅलीचा. आणि इथून खूप चढण आहे, मला वाटत नाही स्कूटी चढेल. तुम्ही बघू शकता समोर खूप चढण आहे आणि अजिबात रस्ता व्यवस्थित नाही आहे, मोठी मोठी दगड आहेत. अरे भाई भाई भाई, प्रयत्न करतो आपण, एका स्ट्रेचमध्ये चढली पाहिजे, थांबली तर खाली येणार गाडी 100%. चढ चढ, शाबाश शाबाश. येस, थोडासा पाऊस पडल्यामुळे ना हलकासा चिखलसुद्धा आहे रोडला, त्याच्यामुळे ग्रीप भेटत नाही आहे. तर फुल थ्रोटल करून मॅनेज करून आपण चढलो, चढतोय चढतोय चढतोय. येस भाई, एक नंबर. थोडंसं जस्ट एक नंबर भाई. हो, फायनली फायनली आपण चढलो आहे. जेव्हा उतरलो तेव्हा मला एवढं वाटलं नव्हतं, पण मनात होतं कुठेतरी की भाई हा परत तेवढा चढायचा पण आहे. आपण वेट करूया आपल्या पब्लिकसाठी, कारण परत चढण खूप स्टीप आहे हा. ते बघा बाईक्सना पण त्रास होतो आहे. आपली जो स्कूटी आहे तरी आपण आलो वन स्टेजमध्ये. ही आली जिक्सर, आपल्या फोनमधली हिमालयन, टी व्ही एस रेडर नेहमीसारखी पाठी कुठे होता काय माहिती. तो परत अशा हा पाहतो मला पाऊल वाटच वाटते, पाऊल वाटेतून जातोय. खूप भारी मजा येते हा पॅचमधून रायडिंग करायला, खूप मजा आली. ॲक्च्युली तिकडून निघावंसं वाटत नव्हतं, पण वेळ कमी आहे, आपल्याला अजून स्पॉट एक्सप्लोअर करायचे आहेत. सो परत आपण लोणावळ्याच्या दिशेने जातो आहे, कारण आपल्याला मिसिंग लिंकसुद्धा बघायचं आहे.
काका पाणी भरत चालले बिचारे, अजून डोक्यावर हंडा कशी पण पाणी भरतायत. खूप ऑफरोडिंग आहे इथे. जर तुम्ही यायचं असेल तर तुम्हाला कार तर म्हणजे 4x4 असेल, एकदम एक्स्ट्रीमली हेवीली मॉडिफाईड फॉर ॲडव्हेंचर, तर तुम्ही येऊ शकता. हिलक्स, थार वगैरे. पण बाईक्स पण ॲडव्हेंचर बाईक पाहिजे. अजून जर इथे पाऊस असता तर मला वाटत नाही की म्हणजे इझी राईड झाली असती जेवढ्या इझिली झाली. पण मजा येते ऑफ रोडिंगला. जर चिखल झाला असेल तरी अजून जास्तच मजा येते. सो फायनली आपण नॉर्मल रूटला लागलो आणि इथून आपण मिसिंग लिंक एक्सप्लोअर करायसाठी जाणार आहोत. तर भूक पण लागली आहे, कारण आपण तिकडे गेलो एक हाफ ॲन आवर 45 मिनिट्स आपण स्पेंड केले वरती. पाय निघत नव्हता तिकडून यायसाठी, कारण थंड हवा होती, शांतता, खूप भारी वाटत होतं. पण शेवटी टाईम लिमिट आहे. त्याचा आपली वन डे राईड आहे. आपल्याला एंड ऑफ द डेला घरीसुद्धा पोचायचं आहे. तर आता पहिले काहीतरी खाऊन घेऊया आणि लेट्स कंटिन्यू द अनदर डेस्टिनेशन, जे की आहे मिसिंग लिंक व्ह्यू पॉईंट. आता पुढचं डेस्टिनेशन मिसिंग लिंक व्ह्यू पॉईंट, पण एक्झॅक्ट रस्ता आम्हालाही माहीत नाही आहे. गुगल मॅपवर विश्वास ठेवून फुल एक्सप्लोअर मोड ऑन. सो बघूया आपल्याला गुगल मॅप्स कुठे नेते. भाई परत ऑफ रोडिंग, हे एकदम डेंजर वाटतंय मला. हे फक्त ऑफ रोडिंग नाही आहे तर डायरेक्ट माउंटन क्लाइम्बिंग आहे. एकोली व्हॅलीमध्ये आपण ऑफ रोडिंग केली होती, पण त्याच्यापेक्षा हा ट्रेक कितीतरी पटीने भयंकर आहे. हे डायरेक्ट असं वाटतं डोंगरच चढतोय आणि आपण स्कूटीवर. तुम्ही बघताय समोर, बघितलं की असं वाटतं इथून स्कूटी जाईल का नाही, पण चढते. अजूनपर्यंत तरी चढले, चढते चढते भाई. हो, चढ चढ चढ. ते यार एकदम पुकार हो गया ऑफ रायडिंग तो. हे बघा हिमालयन कशी गेली, मस्त एक नंबर. गुगल मॅप्समध्ये दिसतंय की पुढे रोड आहे. भाई हे खूप स्टीप आहे, लेफ्टला डायरेक्ट दरी आहे. अरे हा खाली आला. ए बाबा, याची हिमालयन नाही चढत आहे. अडकली स्कूटी, पण अडकली भाई. गेलो, कपलो मी शपथ. भाई नाही चढत, नाही चढत आहे गाडीतून. अडकली अडकली. नाही खेचून मतलब नाही यार. ए यार, ए चढ चढ बाबा, चढ. चढली 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 फायनली. भाई बेकार अडकलेली, बेकार अडकलेली. मी असा बम बम करून आलो वरती. मी थांबायला नको इथे अजिबात. थांबलो तर संपलो, डायरेक्ट खाली येणार. आता हा रस्ता बरोबर आहे की नाही माहीत नाही. मिसिंग लिंक खरंच पुढे आहे की नाही ते पण माहीत नाही. पण मॅप्सवर विश्वास ठेवून आम्ही डायरेक्ट डोंगर चढतोय. स्टीप क्लाइम्बिंग, मोठे मोठे दगड, चढ उतार, प्रत्येक सेकंदाला एक नवीन चॅलेंज. भाई हे राईड नाही, हा तर फुल ऑन ॲडव्हेंचर मिशन झालं. डायरेक्ट ॲडव्हेंचर राईड पण नाही, ॲडव्हेंचर मिशन. समोर अजून एक डोंगर आहे, त्यांच्यासाठी थांबूया. स्कूटी आली तरी पुढे. यार मला एक्सपेक्ट नव्हतं की आता परफॉर्मन्स देईल. तिथे आपण जाऊन हळू पुढे. आणि आता बघूया गुगल मॅप्स आपल्याला मिसिंग लिंकचा व्ह्यू पॉईंटपर्यंत पोहोचवतोय की ते डोंगराच्या वरतीच नेऊन ठेवतोय, काय समजत नाही. हा खूप खराब रोड आहे. हा समोर एक डोंगर दिसतोय, मे बी तिथून राईट हँड साईडला आपल्याला मिसिंग लिंक दिसेल असं वाटतं आहे. आय एम नॉट शुअर. भाई पण रोड खूप खराब आहे, फुल ॲडव्हेंचर झालं आहे. आता हे खरंच खूप एक्स्ट्रीम होत चाललं आहे ऑफ रोडिंग. म्हणजे रस्ता आहे का डोंगर आहे तेच कळत नाही. जसं जसं पुढे जातोय तसं तसं हा रस्ता कमी आणि डोंगर जास्त वाटतंय. तुम्ही बघू शकता समोर डायरेक्ट मोठे मोठे खड्डे, दगड, चढण, आणि काही ठिकाणी तर रस्ता आहे कुठे कळतच नाही. भाई आम्ही गुगल मॅप्सच्या भरोश्यावर चाललोय खरं, पण हा रस्ता नाहीच आहे. एक डोंगर झालं की दुसरं. गुगल मॅप्सवर अजूनही दाखवतं की मिसिंग लिंक व्ह्यू पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे वरती, म्हणजे काहीतरी पुढे असणार. ह्याच एका विश्वासाने आम्ही चाललो आहे. त्यामुळे चारही बाईक्स हळूहळू पुढे सरकत आहेत. म्हणजे नशीब आता इथे पाऊस नाही, जर पाऊस तरी पडला नाही येताना तरी आमची वाट लागणार आहे. आता एक डोंगर चढलो, त्यानंतर समोर दुसरं डोंगर दिसतंय आणि त्यावरही चढायचं आहे भाई. हा बघा एक नंबर हिमालयनचा फायदा. बिंदास चढते गाडी कशी पण.
मिसिंग लिंक व्यू पॉईंट ना माउंटन क्लाइम्बिंग चॅलेंज आहे. अच्छा इथपर्यंत तर ओके. आता इथून पुढे दाखवतं आम्हाला लेफ्टला ते काहीतरी आहे. इथून ते मिसिंग लिंक दिसत नाही आहे. लेफ्ट साईडवरनं परत रोड आहे. सकाळपासून रायडिंग सुरू आहे. आता दुपारची वेळ. शरीर थोडं थकलं आहे. थंड हवा असूनही गरमी जाणवते. पण तरीही मिशन थांबवायचं नाही आहे. लेफ्ट साईडने बघा आपण पुढे जायचा प्रयत्न करतोय. आणि इथे तर आपल्या बर्गमॅनची खरी परीक्षा सुरू आहे. कारण सोबत हिमालयन आहे, जिक्सर आहे, TVS रेडर आहे. आणि ह्या सगळ्या गाड्या हा खतरनाक ट्रेक मस्त करतात. पण आता पुढे तर रस्ताच गायब आहे. गाडी उतरून बाजूच्या खड्ड्यातून वगैरे न्यायला लागणार मला वाटतं. इथून तर काहीच दिसत नाही भाई. भाई संपला रस्ता. इथून उतरूनच जायला लागतं एकतर. हो बाबा बाबा भाई ना इथून जेवढं टायराचा व्हील बेस नाही त्याच्यापेक्षा मोठा खड्डा आहे. नाही रे. अरे यार चल चल. आलो फायनली. खड्डा तरी पार केला. भाई नाही खूप एक्स्ट्रीम झालंय. हे ऑफरोडिंगचे एकदम खतरनाक होतं पुस्तक. आपण जरा थांबूया गाडी. त्या दोघांना पण हेल्पची गरज लागेल. अजून एक बाईक बाकी आहे आपली. TVS आली, हिमालयन आली, जिक्सर. जिक्सर भाई नाही येत गाड्या इथून. आला आला अडकला. भाई धक्का दे. काही ऑप्शन नाही दुसरं. इथून गाड्या इझिली नाही येऊ शकत. वेगळाच रस्ता नाहीच आहे तो. मजा आली. हे एक्स्ट्रीम ऑफरोडिंग नाही तर मजा आली मला. एक्स्ट्रीमच्या पुढची लेवल आहे. आणि एवढ्या सगळ्या धामधुमीत अचानक एक लोकल कुत्रा भेटलाय. जमेल रे. आणि मजा म्हणजे हा फक्त भेटला नाहीये तर आमच्यासोबत पुढे चाललाय. ओ भाई हा व्ह्यू बघा. आम्ही रस्ता चुकलोय. मिसिंग लिंक व्यू पॉईंट आम्हाला भेटला नाही. पण एक वेगळी सिनरी दिसते. भाई माझी पीठ झाली. मी डायरेक्ट आलो वरती. पण हा निसर्ग दिसल्यामुळे भाई सगळा डायरेक्ट गोटे थकवा पीठ झाले निघाला. माझे. खूप वारा येते. आम्ही आता शांत बसणार आहे 2 मिनिटं. आता हा अनपेक्षित व्ह्यू पॉईंट पाहून सगळा थकवा क्षणात गेला. आता मन एकदम शांत झालंय. चला इथून पुढचा प्रवास सुरू करूया. एकविरा मातेच्या दर्शनाला जाऊया. बोला एकविरा माते की जय. लोणावळ्याला आलो आणि एकविरा मातेचं दर्शन घेतलं नाही असं तर होऊच शकत नाही. इथे आल्यावर आजूबाजूचा हा सुंदर परिसर बघून खरंच मन प्रसन्न होतंय. वरून दिसणारे हे डोंगर, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि मंदिराच्या बाजूने असलेल्या हे प्राचीन लेण्या सगळं एकदम सुंदर वाटतंय. सकाळपासून रायडिंग त्यानंतर केलेली ती एक्स्ट्रीम ऑफ रायडिंग शरीर पूर्ण थकलं होतं. पण इथे येऊन मातेचं दर्शन घेतल्यावर सगळा थकवा कुठच्या कुठे निघून गेला. दर्शनही खूप छान झालं. मनाला एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता मिळाली. आणि खरं सांगायचं तर आता असं वाटतंय की आजची राईड आपली खरंच कंप्लीट झाली आहे. आणि या सुंदर ट्रेनच्या प्रवासासोबत आजचा आपला प्रवास इथेच संपतोय. आजच्या राईडमध्ये काय काय अनुभवलं नाही. 4 बाईकसोबतची ही भन्नाट राईड, धुक्यातून केलेली रायडिंग, एकोला व्हॅलीची ऑफ रायडिंग, त्यानंतर एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग, गुगल मॅप्सवर विश्वास ठेवून केलेला भन्नाट एक्सप्लोरिंग आणि शेवटी एकविरा मातेचं दर्शन. सकाळपासून सुरू झालेला हा प्रवास आता या क्षणी एका सुंदर आठवणींसोबत द एंड करतोय. तुम्हाला हा पूर्ण प्रवास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच आपली साथ कायम ठेवा. कारण पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एका नवीन डेस्टिनेशन, एक नवीन रस्ता आणि एक नवीन ॲडव्हेंचर घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत राईड करा, एक्सप्लोअर करा आणि भेटूया पुढच्या भन्नाट प्रवासात. जय महाराष्ट्र.